पुढचा सेक्शन घेऊया, मिसलेनियस एक्सरसाइज 2A. मी 2 एक्सरसाइज केलेले आहेत. ऍक्च्युली टॉपिक मध्ये तसं एवढं काही विशेष नाही आहे, 2-2 मिसलेनियस एक्सरसाइज करण्यासारखं. तरी पण ठीक आहे. मग आता हे त्यांनी काय प्रश्न विचारलाय बघा. चेक वेदर द फॉलोइंग मॅट्रायसेस आर इन्व्हर्टिबल ऑर नॉट. म्हणजे हे जे मॅट्रायसेस त्यांनी दिलेले आहेत त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतो किंवा नाही एवढं चेक करायचं आहे. इन्व्हर्स फाइंड आउट करायचा नाही. प्रश्न काळजीपूर्वक वाचत चला. आता इन्व्हर्स एक्झिस्ट होतो किंवा नाही त्याच्यासाठी मॉड ए म्हणजे त्या मॅट्रिक्सची मॉड व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करावी लागेल. पहिल्यांदा मी इथं मॅट्रिक्स ए कन्सिडर करतोय. या पद्धतीनं आणि याची फक्त मॉड व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करायची. मॉड ए इक्वल टू हे किती येणार 1 मायनस 0 that is equal to 1. Therefore, mod A not equal to 0. Therefore, A is non-singular matrix. Therefore, A inverse exists. हे नॉन सिंग्युलर सिंग्युलर माहित पाहिजे. जर मॉड ए इक्वल टू 0 असेल तर ए सिंग्युलर मॅट्रिक्स असतो आणि जर हे मॉड ए नॉट इक्वल टू 0 असेल तर ए नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असतो. हे माहित असू दे. एखाद्या वेळेस अशी कंडिशन न देता सिंग्युलर किंवा नॉन सिंग्युलर वरून पण विचारू शकतात. त्यामुळे हा शब्द प्रयोग फक्त आपल्याला माहिती असू दे. मी तो प्रत्येक ठिकाणी ऍड करतो. झालं, हे एवढंच काम करायचं. ए इनव्हर्स एक्झिस्ट देअरफॉर ए इज इन्व्हर्टिबल असं पण तुम्ही शेवटी लिहू शकता. इथं जरी थांबवलं ए इनव्हर्स एक्झिस्ट किंवा नाही एवढं जरी सांगितलं तरी बास आहे. सेकंड एक्झाम्पल बघा. मॅट्रिक्स ए 1 1 1 1 असं कन्सिडर करतो. मग याचा मॉड ए लिहितोय मी. हे तर दिसतंय सरळ सरळ स्पष्ट. 1 मायनस 1 हे 0 येणार आहे. देअरफॉर ए इज ए singular matrix. Therefore, A inverse does not exist. याचा A inverse अस्तित्वात नाही. नेक्स्ट. आहे 1 2 3 3. पुढचा मॅट्रिक्स आहे. मॉड ए इक्वल टू 1 2 3 3. तर हे जर तुम्ही सोडवलं तर 3 मायनस 6 this is equal to -3. Therefore, mod A not equal to 0. Therefore, A is non-singular matrix. Therefore, A inverse
exists. नेक्स्ट प्रॉब्लेम त्यातला a equal to 2, 3, 10, 15. So this is equal to 15 into 2 होणार 30 मायनस इथं नको थांबा 1 मिनिट परत गोंधळ नको कारण याचा मॉड लिहिला पाहिजे आहे असं नाही सोडवता येणार लिहायला काय काय वाटेल ते लिहिता येतं पण ते चुकीचं असेल 2, 3, 10 आणि 15 हे असेल तर हे सोडवा 15 into 2 30 minus 10 into 3 30 this is equal to 0 therefore a is a singular matrix therefore a inverse does not exist हे कंडिशन प्रॉपरली लक्षात ठेवा मॉड ए 0 आलं तर ए इनव्हर्स अस्तित्वात नाही मॉड ए नॉट इक्वल टू 0 आलं तर ए इनव्हर्स अस्तित्वात असेल म्हणजे सिंग्युलर मॅट्रिक्स असेल तर इनव्हर्स एक्झिस्ट होणार नाही नेक्स्ट एक्झाम्पल बघा ए इक्वल टू cos theta sin theta minus sin theta cos theta मॉड ए मला पाहिजे आहे तर डिटर्मिनंट मांडा तेच एलिमेंट्स घ्यायचे आहेत आणि त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट मांडून घ्या हे सोडवा फक्त cos theta into cos theta हे येणार cos square theta मायनस sin into मायनस मायनस sin square theta मग इथं मायनस मायनस प्लस होणार cos square theta plus sin square theta that is equal to 1 therefore mod a not equal to 0 therefore a is non-singular matrix therefore a inverse exists या पद्धतीने ते कंप्लीट करा नेक्स्ट एक्झाम्पल असं दिलेलं आहे पहिल्यांदाचा डिटर्मिनंट लिहून घेतो फक्त त्याचं नोटेशन बदलायचं आहे तिथे sec theta into sec theta होणार sec square theta minus tan theta into tan theta that is equal to tan square theta आपला बेसिक फॉर्म्युला असा आहे 1 plus tan square theta is equal to sec square theta therefore 1 equal to tan square पलीकडे पाठवून द्या sec square theta minus tan square theta so this is equal to 1 therefore mod a not equal to 0
Therefore, A is non-singular matrix. Therefore, A inverse exists. असं त्याचं आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. A equal to 3, 4, 3, 1, 1, 0, 1, 4, 5. याच्यासाठी पहिल्यांदा मी डिटर्मिनंट फॉर्म करून घेतोय. Therefore, mod A equal to 3, 4, 3, 1, 1, 0, 1, 4, 5. या पद्धतीने. तर फक्त हा डिटर्मिनंट तुम्ही सोडवायचा आहे. मॉड A इक्वल टू 3 इंटू ब्रॅकेट हे कॅन्सल होईल. 5 मायनस 0 मी मांडतोय सगळं पूर्ण इथं. -4 इंटू ब्रॅकेट हा कॉलम कॅन्सल, हा रो कॅन्सल. 1 इंटू 5 मायनस 0 परत एकदा इथं 5 मायनस 0 येते. प्लस 3 इंटू ब्रॅकेट हा कॉलम कॅन्सल, थर्ड कॉलम, फर्स्ट कॉलम कॅन्सल. 4 मायनस 1. आता हे फक्त सोडवा. 3 इंटू 5 हे येते 15 मायनस 4 इंटू 5 ते येणार 20. 4 मायनस 1 होते 3. 3 इंटू 3 ते येणार 9. बघा कशा पद्धतीने येते ते. 15 वजा 20 म्हणजे हे येणार -5. -5 प्लस 9 हे येणार 4. Therefore, mod A not equal to 0. Therefore, A is non-singular matrix. Therefore, A inverse exists. या पद्धतीनं 3/3 जर आलं तर या पद्धतीनं सोडवावं लागेल. नेक्स्ट प्रॉब्लेम. A equal to 1, 2, 3, 2 minus 1, 3, 1, 2, 3. तर मॉड ह्याचा फाइंड आउट करायचा आहे. मॉड A इक्वल टू 1, 2, 3, 2 minus 1, 3, परत एकदा 1, 2, 3. Therefore, mod A equal to 1 into bracket -3 -6 असेल. -2 into bracket हे कॅन्सल होईल. 6 -3 प्लस 3 into bracket कॉलम आणि रो कॅन्सल. 4 minus minus plus 1. So this is equal to -3 -6 म्हणजे हे येणार -9. 6 minus 3 येणार 3. 3 into 2 येणार 6. 4 plus 1 5. 5 into 3 येणार 15. मग -9 -6 -15 plus 15 हे होणार 0. Therefore, mod A is equal to 0. Therefore, A is a singular matrix. Therefore, A inverse
डज नॉट एक्झिस्ट. या पद्धतीने हे पूर्ण करायचं. नेक्स्ट प्रॉब्लेम. A equal to 1, 2, 3, 4, 5, 4, 6, 8. डिटर्मिनंट त्याची मॉड व्हॅल्यू घेऊया आता. 1, 2, 3, 3, 4, 5 आणि 4, 6, 8. So this is equal to 1 into bracket, हे cancel, 32, 8 into 4, 32 minus 30. त्याच्या पुढे -2 into bracket, column cancel, row cancel, 24 minus 20 plus 3 into bracket, हे cancel, 6 into 3, 18 minus 4 into 4, 16. Therefore, mod A equal to, इथं 32 वजा 30 ते येणार 2, तर 24 वजा 20 ते येणार 4, 4 2 8. त्यानंतर इथं 18 वजा 16 ते येणार 2, 2 into 3 ते होणार 6. 6 plus 2 8, 8 minus 8 0. Therefore, mod A equal to 0. Therefore, A is a singular matrix. Therefore, A inverse does not exist. या पद्धतीने ते पूर्ण करा. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड A into B. ए बी फाइंड आउट करायचं आहे. मॅट्रिक्स ए दिलेला आहे, मॅट्रिक्स बी सुद्धा दिलेला आहे. एक्झामिन वेदर ए बी हॅज इनव्हर्स ऑर नॉट. मग ए इंटू बी प्रोडक्ट फाइंड आउट करा, त्याची मॉड व्हॅल्यू घ्या. जर ती 0 आली, इनव्हर्स डज नॉट एक्झिस्ट. जर तो नॉन 0 व्हॅल्यू आली तर इनव्हर्स एक्झिस्ट. एवढं सांगायचंय फक्त तुम्हाला इथं एक्स्ट्राचा आधी एक प्रोडक्ट तेवढा तुम्हाला इथं तयार करावं लागेल. ए इंटू बी, मी इथं ते घेतोय. ए इंटू बी इज इक्वल टू, मॅट्रिक्स ए आहे 1, 2, 3, 1 -2 -3. आणि मॅट्रिक्स बी घेतोय त्याच्या पुढं, तो आहे 1 - 1, 1 2 आणि 1 -2. आता हा फर्स्ट मॅट्रिक्स जर तुम्ही बघितला तर याची ऑर्डर आहे 2/3, आणि हा सेकंड मॅट्रिक्स जर बघितला तर याची ऑर्डर आहे 3/2. मग प्रोडक्ट मध्ये हे लक्षात ठेवा, फर्स्ट मॅट्रिक्स, प्रोडक्ट मध्ये जो फर्स्ट मॅट्रिक्स आहे त्याचे नंबर ऑफ कॉलम्स आणि सेकंड मॅट्रिक्स मधले नंबर ऑफ रोज हे इक्वल पाहिजेत, तरच प्रोडक्ट करता येतो. ही त्याची कंडिशन आहे प्रोडक्टची. आता प्रोडक्ट त्याच्यामध्ये घेऊया. फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम असा प्रोडक्ट घ्यायचा असतो. बघा बरं त्यांचा प्रोडक्ट केल्यानंतर कसं येणार आहे ते. तर रेस्पॉन्डिंग टर्म्सचा प्रोडक्ट करायचा. 1 into 1, 2 into 1 आणि 3 into 1. मग काय येणार? 1 + 2 + 3. मग 1 + 2 ते येणार 3, 3 + 3 ते येणार 6. या ठिकाणी पहिली टर्म अशी. आता सेकंड कॉलम घ्यायचा. फर्स्ट रो तसाच ठेवायचा, तर सेकंड कॉलम. मग सेकंड कॉलम कडे जाताना इथं काय करावं लागेल? -1. आता हा सेकंड कॉलम कन्सिडर करणार. -1
+4 आणि -6. पाहिजे असेल, फार अवघड वाटत असेल, बाजूला लिहून ठेवा. -1 +4 -6. परत एकदा बघा, -1 +4 -6. एवढंच फक्त सोडवायचं आहे. मग -6 -1 -7 -7 +4 ते झालं -3. ते या ठिकाणी. आता इथं तुमचं फर्स्ट रोचं काम झालेलं आहे. तर कॉलमचं पण काढून टाकतोय नोटेशन आणि इथलं रोचं पण काढून टाक. आता आहे असं सेम काम सेकंड रो न करायचं. सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम काय करणार बघा, 1 -2 -3 1 -2 -3. हे -5 आणि 1 -5 ते येणार -4. ते त्याच्या पुढं -1 -4 +6 -1 -4 +6. हे किती होणार, 6 - 5 दॅट इज इक्वल टू 1. यस, हा येणार तुमचा मॅट्रिक्स A इंटू B. मग हा मॅट्रिक्स तयार झालेला आहे, तर याचा इनव्हर्स एक्झिस्ट होतो किंवा नाही हे त्यांनी विचारले. मग याची मॉड व्हॅल्यू घ्या. परत तीच प्रोसेस जी आपण याच्या आधीच्या क्वेश्चन मध्ये केलेली होती. 6 -3 -4 आणि 1 हे सोडवा. 6 × 1 इथं 6 येणार, -4 -3 यांचा प्रोडक्ट येणार +12 इथे येणार 6 - 12 -6 होणार. -6 therefore mod AB not equal to 0. therefore तर तुम्ही असं लिहू शकताय, मगाशी आपण जसं मांडले त्या पद्धतीने. therefore AB is non-singular matrix. therefore AB inverse exists. त्यामुळे तुम्ही AB इनव्हर्स फाइंड आउट करू शकताय. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इफ A इक्वल टू, हा मॅट्रिक्स दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलंय की हा नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. याचा अर्थ याचा इनव्हर्स एक्झिस्ट होतो. तर तो इनव्हर्स फाइंड आउट करा बाय युझिंग एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. असं ज्यावेळेला स्पेसिफिकली प्रश्न सांगितला जाईल त्यावेळेला त्याच पद्धतीनं ते तुम्हाला सोडवावं लागेल. अँड हेन्स फाइंड द इनव्हर्स ऑफ. सेम याच प्रकारचा एक मॅट्रिक्स या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. ठीक आहे, याला डायगोनल मॅट्रिक्स असं म्हणतात. फक्त डायगोनल वरचेच एलिमेंट प्रेझेंट असतात, बाकी सगळे एलिमेंट 0 असतात. तुम्ही हे सगळे टाइप्स बघून घ्या. 11वी मध्ये ते सगळे टाइप्स डिटेलमध्ये विथ एक्झाम्पल्स सगळं त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता बघूया आपण ह्याला कशा पद्धतीने सोडवायचं आहे ते. मॅट्रिक्स ए x 0 0 0 y 0 0 0 z. मी ए कसला सांगितलेला आहे, ए इज ए नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स त्यांनीच दिलेला आहे. therefore A इनव्हर्स एक्झिस्ट. आता याचं आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशनचं वापरायचं आहे. त्यामुळे तुम्हाला इक्वेशन असं लिहावं लागेल. therefore मॅट्रिक्स ए तर x 0 0 0 y 0 0 0 z. वन 0 0 0 1 0
0 0 1 हे असेल. आता इथं जर काही न्यूमरिकल पार्ट असतं तर आपल्याला काहीतरी करता पण आलं असतं, पण आता हे सगळे एक्स वाय झेडच दिलेले आहेत. शिवाय बाकी सर्व ठिकाणी झिरो आहे, त्यामुळे बाकीचं वेगळं पण काय आपल्याला याच्यामध्ये करता येणार नाहीये. इथं काय करायचं बघा, फर्स्ट रोला 1/x न मल्टिप्लाय करायचं, म्हणजे इथं 1 येईल. तसं सेकंड रोला 1/y न आणि थर्ड रोला 1/z न मल्टिप्लाय करायचं. ते डायरेक्ट इथं 1 1 1 येते सगळं, म्हणजेच याचं कन्व्हर्शन युनिटी मॅट्रिक्स मध्ये होते. सेम स्टेप पलीकडं उजवीकडे जो युनिटी मॅट्रिक्स लिहिलेला आहे याच्यामध्ये सेम स्टेप करून घ्यायची. आता बघा कसं लिहावं लागेल याच्यामध्ये. R1 is changed to 1/x into R1. R2 is changed to 1/y into R2. R3 is changed to 1/z into R3. हा जर चेंज आपण याच्यामध्ये केला तर इकडे डायरेक्ट युनिटी मॅट्रिक्सच तयार होतो. बघा पाहिजे असलं म्हणजे ह्याला जर मल्टिप्लाय केलं 1/x न, इथं 1 येणार, हे 0 0. तसं सेम इथं 0 1 0, इथं 0 0 1 हे असं येणार. A इनव्हर्स दिस इज इक्वल टू, इथं पण तेच काम करायचं आहे. 1/x 0 0 0 1/y 0 0 0 1/z या पद्धतीने येईल. आता हा युनिटी मॅट्रिक्स तयार झालेला आहे इकडं. therefore I into A inverse is equal to, हा मॅट्रिक्स फक्त आहे असंच लिहा. हे असेल. therefore A inverse equal to, परत एकदा तोच मॅट्रिक्स लिहायचा आहे. हे असेल. आणि त्याने परत काय केले प्रश्नामध्ये की ए चा इनव्हर्स तुम्ही फाइंड आउट करा, त्याच्यावरून त्याने अजून एक मॅट्रिक्स दिलेला आहे, त्याचा इनव्हर्स तुम्ही डायरेक्ट लिहा म्हणून सांगितलं. आपण एक काम करूया, पहिल्यांदा पहिला मॅट्रिक्स आणि त्याचा इनव्हर्स असं शेजारी शेजारी मांडू. A इनव्हर्स इक्वल टू, हे असं आहे. आता त्यांनी दिलेला जो दुसरा मॅट्रिक्स आहे तो काय आहे बघा, 2 1 आणि -1 आहे. एवढंच फक्त लक्षात ठेवा, बाकी सगळे झिरोच आहेत. 2 1 -1. therefore त्याला मी बी म्हणतोय. या पद्धतीने त्याने दुसरा मॅट्रिक्स दिलेला आहे. मग त्याचा इनव्हर्स डायरेक्टच लिहायचा याच्यावर. काय येणार इथं, 2 च्या या ठिकाणी येणार 1/2, इथं 0, इथं 1च आहे, 1/1 म्हणजे 1च येणार. इथं 0 0, इथं 1/-1 म्हणजे -1च येणार. त्याचा इनव्हर्स असा येईल.
तो या रिझल्ट वरून डायरेक्ट लिहायचा आहे. त्यामुळे त्याच्यासाठी परत काही वेगळं सोडवत बसायचं नाही. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इफ ए इक्वल टू मॅट्रिक्स ए दिलेला आहे, शिवाय एक्स इज ए 2x2 मॅट्रिक्स सांगितलेला आहे, सच दॅट ए एक्स इक्वल टू आय, देन फाइंड एक्स. लिहून घेऊया पहिल्यांदा. गिव्हन दॅट ए इंटू एक्स is equal to I. A matrix A 1, 2, 3, 4 तो इथं आहे, इंटू एक्स इज इक्वल टू 1, 0, 0, 1. हे या पद्धतीने येईल. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एक्स, तो इथं आहे. म्हणजे हा ए आहे प्री फॅक्टर आणि एक्स आहे पोस्ट फॅक्टर. मग या प्री फॅक्टरला बदलत न्यायचं आहे आपल्याला, या प्री फॅक्टरला चेंज करायचं आहे. याचा अर्थ तुम्हाला याच्यामध्ये रो ट्रान्सफॉर्मेशन्स वापरावे लागतील. ह्याचं कन्व्हर्शन करून मला युनिटी मॅट्रिक्स मध्ये ह्याला कन्व्हर्ट करायचं आहे. इथं 1 आहे तर इथं मला 0 आणायचं आहे. म्हणजे जसं आपण इन्व्हर्स फाइंड आउट करताना जे केलेलं होतं सेम तेच काम या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. म्हणजेच तर तुम्हाला काय करावं लागेल, हे बाकीचं काढून टाका, हे तुम्ही लिहू नका नंतर. हे फक्त तुम्हाला समजावं याच्यासाठी मी फक्त आता इथेही दिलेलं आहे. परीक्षेमध्ये फक्त आपल्याला सॉल्व्ह करायचं प्रॉपरली, बाकीचं काही लिहित बसायचं नाही त्या ठिकाणी. R2 is changed to R2 minus 3 times R1. R2 मध्ये चेंज करायचं आहे. R1 as it is 1, 2, 3 minus 3 इथं 0 येणार. याला 3 न मल्टिप्लाय केलं 6 होणार, ते 4 minus 6 इथे येणार -2. इंटू एक्स दिस इज इक्वल टू, उजव्या बाजूला पण सेम तसाच बदल करून घ्यायचा. इथं 1, 0 येणार, याला 3 न मल्टिप्लाय करायचं, इथं 3 येणार. 0 minus 3 हे -3, इथं 1 ऍज इट इज असं हे असेल. 1, 0 झालेला आहे, आता इथं 0 पाहिजे. इथं जर 0 पाहिजे असेल तर हे डायरेक्ट ह्याच्यामध्ये आणून ऍड करा. म्हणजेच R1 इज चेंज्ड टू R1 प्लस R2. म्हणजे इथं 1 प्लस 0 हे 1च राहणार. 2 minus 2 हे 0, 0 आणि -2 इंटू एक्स दिस इज इक्वल टू, इथं R1 मध्ये R2 ऍड करायचं आहे. 1 minus 3 ते येणार -2. त्यानंतर 0 प्लस 1 इथे येणार 1, हे -3 आणि 1. सेकंड रो नो चेंज, त्याला आहे असंच त्या ठिकाणी ठेवायचं आहे. तर त्याच्या पुढं मला आता इथं 1 पाहिजे. इथं जर 1 आणायचं असेल तर दुसरा काही मार्ग उपलब्ध नाहीये. डायरेक्ट याला -2 न डिव्हाइड करून घ्या. R2 इज चेंज्ड टू -1/2 इंटू R2. इथं 1, 0 हे आहे असंच राहील, 0 आणि इथं येणार 1 इंटू एक्स दिस इज इक्वल टू, इथं -2, 1. आता मायनस हे साईन कॅन्सल होईल, इथलं 2 न डिवाइड करायचं आहे, त्यामुळे इथं येणार 3/2. इथं -1/2 दिसेल तुम्हाला याच्यामध्ये असेल. बघा लक्षात येते का? मग हे तयार झालं तुमचं. इकडे डाव्या बाजूला युनिटी मॅट्रिक्स तयार झालेला आहे. देअरफॉर I इंटू एक्स इक्वल टू
-2 1 3/2 आणि -1/2 हे असेल. I इंटू एक्स म्हणजेच एक्स येणार -2 1 3/2 आणि -1/2 असे. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड द इनव्हर्स ऑफ each ऑफ द फॉलोइंग मॅट्रायसेस इफ दे एक्झिस्ट. त्यांनी कुठल्याही मेथडचं इथं नाव दिलेलं नाही, त्यामुळे तुम्ही रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, एलिमेंटरी मध्ये परत दोन प्रकार, रो आणि कॉलम, यापैकी कुठलं तरी एक, किंवा ऍडजॉइंट मेथडनं पण तुम्ही हे सोडवू शकता. यातलं फर्स्ट एक्झाम्पल मी घेतोय इथे लिहून. A = 1 -1 2 3. सगळ्यात पहिल्यांदा याची मॉड व्हॅल्यू फाइंड आउट करा. मॉड A = हेच फक्त डिटर्मिनंट मध्ये लिहा. 1 -1 2 3. सो दिस इज इक्वल टू, येणार 3 मायनस हे परत -2 येणार, 3 + 2, दिस इज इक्वल टू 5. Therefore, mod A = 5. Therefore, mod A not equal to 0. Therefore, A inverse exists. आता इथं मात्र पटकन कार्यक्रम आवरायचा, कारण पुढे आपल्याला त्याचा अजून इनव्हर्स पण फाइंड आउट करायचा आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा मी ह्याला आता इनव्हर्स फाइंड आउट करण्यासाठी इथं मी रो ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करतोय. नाउ A into A inverse is equal to I. तर तिथं A च्या ठिकाणी तो मॅट्रिक्स लिहा. 1 -1 2 3 into A inverse. This is equal to 1 0 0 1 असेल. तर इथं 1 आहे, इथं 0 पाहिजे मला. मग याला 2 न मल्टिप्लाय करतोय फर्स्ट रोला आणि याच्यातून सबट्रॅक्ट करून घेतोय. R2 is changed to R2 minus 2 times R1, म्हणजे चेंज R2 मध्ये होणार आहे. R1 ऍज इट इज ठेवा. मग 2 - 2 इथं 0 येणार, याला 2 न मल्टिप्लाय केलं -2 होणार, 3 मायनस प्लस 2 होणार, म्हणजे इथे येणार 5. याच्यामध्ये सुद्धा सेकंड रो मध्ये चेंज होणार आहे. फर्स्ट रो ऍज इट इज, याला 2 न मल्टिप्लाय केलं, इथं 2 येते, 0 - 2 इथं -2, इथं 1 तसंच राहील, हे असेल. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, इथं आपलं मॉड ए ची व्हॅल्यू जी आहे त्याच्याकडे जर लक्ष ठेवायचं. तर इथं 5 आले, तर इथं लक्षात ठेवायचं की पुढे जाऊन कुठंतरी आपल्याला 5 न डिव्हाइड करावं लागेल, जर तुम्ही रो किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरले तर. ऍडजॉइंट मेथड मध्ये फारसा काही प्रॉब्लेम येत नाही. आणि जर समजा इथं डिटर्मिनंटची व्हॅल्यू 1 आली, तर ते रो ट्रान्सफॉर्मेशन न सोडवण्यासाठी किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन न सोडवण्यासाठी इझी एक्झाम्पल असतात. आता इथं बघा, इथं तुम्ही मॉड A5 आलेला आहे, तर इथं तुम्हाला 5 न डिव्हाइड करावं लागेल, त्याशिवाय पुढे सोडवता येत नाही. मग इथं सेकंड रोला मी 5 न डिव्हाइड करतोय, म्हणजे R2 इज चेंज्ड टू 1/5 टाइम्स R2. ते जर काम आपण इथं करून घेतलं, सेकंड रो मध्ये चेंज होणार आहे. त्यामुळे फर्स्ट रो ऍज इट इज 1 -1. आता याला 5 न डिव्हाइड करा, म्हणजे इथं 0 येणार, इथं 1 येणार, इंटू A इनव्हर्स
दिस इज इक्वल टू इथं 1 0 5 न डिवाइड करायचं आहे, त्यामुळे इथं -2/5 आणि इथं 1/5 यास. आता इथं 1 0 आता इथं 0 पाहिजे. आता ते सहजासहजी आणता येणं शक्य आहे. R1 is changed to R1 प्लस R2. मग R1 मध्ये चेंज करायचं आहे. 1 प्लस 0 इथे येणार 1 -1 प्लस 1 हे होणार 0 इथं 0 1 ॲज इट इज इंटू A इनव्हर्स. दिस इज इक्वल टू इथं 1 -2/5 बाजूला सरळ लिहून बघा, गडबड नको त्या ठिकाणी. 5 - 2 हे होणार 3/5 ते इथं घ्या आणि 0 प्लस 1/5 ते 1/5 राहणार. बाकीचं ॲज इट इज असेल. आता इकडं तुमचा इन्व्हर्स मॅट्रिक्स तयार झालेला आहे, सॉरी युनिटी मॅट्रिक्स तयार झालेला आहे. इथं लिहितोय आय इंटू ए इन्व्हर्स. इथं सगळीकडे छेदामध्ये 5 आहे, ते 1/5 मी पुढे घेतोय. 3 1 -2 आणि 1 हे असेल. Therefore, A inverse equal to 1/5 into 3 1 -2 1. या पद्धतीनं त्याचा इन्व्हर्स तुम्हाला मिळेल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. A equal to 2 1 1 -1. त्याची मॉड व्हॅल्यू या पद्धतीने करावं लागेल. हे सोडवायचं आहे मला. हे -2 आणि हे -1 -2 -1 हे येणार -3. Therefore, mod A equal to -3. Therefore, mod A not equal to 0. Therefore, A inverse exists. हे असेल. आता रो ट्रान्सफॉर्मेशनची प्रोसिजर स्टार्ट करूया. नाउ A into A inverse is equal to I. Therefore, 2 1 1 -1 into A inverse is equal to 1 0 0 1. आता याच्यामध्ये परत एकदा एक लक्षात ठेवायचं, मॉड ए ची व्हॅल्यू 1 नाही -3 आहे. म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला कुठेतरी 3 किंवा -3 न डिव्हाइड करावं लागेल. बघू पुढं कसं काय काय तयार होते ते. आता इथं 2 आहे, इथं मला 1 पाहिजे. तर R1 मधून ह्याला 2 न मल्टिप्लाय करा या 1 ला म्हणजे R2 ला, आणि सॉरी आहे असं सबट्रॅक्शन इथं 1 पाहिजे. 2 - 1 करून घ्या म्हणजे R1 इज चेंज्ड टू R1 minus R2. R1 minus R2. R1 मध्ये चेंज होणार आहे 2 minus 1 इथे येणार 1 1 मायनस मायनस प्लस 1 होणार आहे म्हणजे इथे येणार 2 त्यानंतर इथं 1 आणि हे -1 आहे असं राहील. फर्स्ट रो मध्ये फक्त चेंज होईल. सो दिस इज इक्वल टू आता इथं R1 minus R2 1 minus 0 इथं 1 येणार 0 minus 1 हे -1 0 आणि 1 हे असेल. त्याच्या पुढं 1 आणि आता इथं 0 पाहिजे मग R2 minus R1 करून घ्या. R2 is changed to R2 minus R1.
मग R2 मध्ये चेंज होणार आहे, R1 ॲज इट इज ठेवा, 1 - 1 हे 0 होणार, -1 - 2 म्हणजे इथे येणार -3 इनव्हर्स दिस इज इक्वल टू R2 मध्ये चेंज करायचं आहे, त्यामुळे R1 ला तसंच ठेवा, 0 - 1 इथे येणार -1, 1 -1 इथे येणार 2. या पद्धतीने आता बघा 1 0 इथं 0 आलं पाहिजे. आता इथं 0 सहजासहजी येत नाही, म्हणून पहिल्यांदा या ठिकाणी 1 आणायचं. आलं बघा -3. मग ह्याला -1/3 न पहिल्यांदा मल्टिप्लाय करून घ्या. R2 इज चेंज्ड टू -1/3 टाइम्स R2 म्हणजे तुम्ही इथं -3 न डिवाइड करावं लागतंय. मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं होतं, हे लक्षात ठेवा. मग आता -1/3 न जर मी याला मल्टिप्लाय केलं, R2 मध्ये बदल होणार आहे, R1 मध्ये काही चेंज नाही, 1 2 इथं 0 इथं 1 येणार, A इनव्हर्स दिस इज इक्वल टू इथं 1 आणि -1 आणि आता याला -1/3 न मल्टिप्लाय करायचं, म्हणजेच -3 न डिवाइड, मायनस मायनस कॅन्सल होईल, इथं 1/3 येणार, इथं -2/3 येणार. तर 1 0 इथं 0 पाहिजे, ह्याला 2 न मल्टिप्लाय करा आणि याच्यातून सबट्रॅक्ट करून घ्या. R1 इज चेंज्ड टू R1 - 2 टाइम्स R2. इथं 1 - 0 इथं 1 येणार, 2 - 2 इथं 0 येणार, 0 1 त्याच्या पुढे A इनव्हर्स दिस इज इक्वल टू, इथं फक्त व्यवस्थित काम करा, 1 मायनस ह्याला 2 न मल्टिप्लाय केलं 2/3 येणार, बाजूला लिहून ठेवा सगळं, गडबड करू नका, गडबडीत चुकण्याची शक्यता असते. 3 - 2 इथे येणार 1/3. भलेही कॅल्क्युलेशन किती इझी असू दे, गडबड फक्त करू नका. हे -1 आहे इथं, आता याला 2 न मल्टिप्लाय करायचं आणि परत सबट्रॅक्ट करायचं आहे. मग हे मायनस म्हणजे सबट्रॅक्ट करायचं इथे आणि याची व्हॅल्यू परत मायनस येणार आहे. 2 न मल्टिप्लाय केलं की त्याचं होणार 4/3, म्हणजेच हे किती होते बघा, -1 प्लस 4/3 म्हणजेच हे किती येणार, 1/3 येणार. बाकीचं ॲज इट इज. आता तोपर्यंत तुमचा इकडं मॅट्रिक्स प्रॉपरली तयार झालेला आहे, युनिटी मॅट्रिक्स. मग त्याला इथं आय लिहा, I इंटू A इनव्हर्स इज इक्वल टू, या सगळ्यांच्यातून 1/3 कॉमन घेऊ शकताय, ते कॉमन घ्या, 1 1 1 आणि -2 हे असेल. देअरफॉर A इनव्हर्स इक्वल टू, लास्ट स्टेप ह्याच्यातली हे आहे असंच फक्त मांडायचं, काही बदल करायचं नाही त्याच्यात. या पद्धतीने हे कम्प्लीट होईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. वन 3 2 7. सगळ्यात पहिल्यांदा याची मॉड व्हॅल्यू फाइंड आउट करूया. This is equal to 1 into 7. 7 minus 3 into 2, 6. This is equal to 1. Therefore, त्याची मॉड A येते, इक्वल टू 1 आहे, म्हणजेच मॉड A नॉट इक्वल टू 0. Therefore, A इनव्हर्स एक्सेस. आता पहिली दोन उदाहरण आपण रो ट्रान्सफॉर्मेशन सोडवलेली आहेत. आता इथं मी ऍडजॉइंट मेथडचा वापर करतोय, त्याच्यासाठी मला को फॅक्टर्स लागतील. आता
cofactor of aij is equal to -1 raised to I plus j into minor. आता एक एक कोफॅक्टर घेऊया. कोफॅक्टर ऑफ A11 असेल -1 raised to 1 plus 1 into M11. -1 raised to 2 म्हणजे +1 येणार. M11 म्हणजे फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम कॅन्सल, इथं फक्त 7 येणार. कोफॅक्टर ऑफ A12, त्याला हे नोटेशन वापरत -1 raised to 1 plus 2 into M12. -1 raised to 3 म्हणजे -1 राहणार त्या ठिकाणी. 1 2 याचा अर्थ फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम म्हणजे 3 येते. म्हणजे हा फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम कॅन्सल करा, तिथे येते 2 येईल. पुढचे जे काही एलिमेंट्स आहेत ते मी डायरेक्ट लिहितो इथं. सिमिलरली A21 इक्वल टू, म्हणजे इथं मायनस साइन राहणार. 2 1 सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम हे कॅन्सल करा, इथे येते 3 येते -3. A22 इथं मायनस साइन येणार नाही. सेकंड रो सेकंड कॉलम कॅन्सल केले की इथं 1 येते. याच्यावरून कोफॅक्टर मॅट्रिक्स मांडायचा. Now cofactor matrix equal to C equal to, तर इथं बघा कोण कोण आहे. A11 आहे 7, A12 आहे -2, त्यानंतर येतात -3 आणि 1. तर याच्यावरून लिहायचं आहे ऍडजॉइंट. Therefore adjoint of A equal to C transpose. याचा ट्रान्सपोज येणार 7 -2 आणि -3 1 हे असेल. आणि याच्यावरून फक्त तुम्ही आता ए इनव्हर्स लिहायचं आहे. मॉड ए जरा बघा 1 होता, इथं आहे मॉड ए ची व्हॅल्यू, ती तेवढी फक्त लागेल मला. नाव ए इनव्हर्स इक्वल टू 1/mod ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. मग मॉड ए 1च आहे, त्यामुळे त्याचं काही लिहायचं काही कारणच नाही आहे. डायरेक्ट इथं हा ऍडजॉइंट लिहून टाका. हे त्याचं इन्व्हर्स येईल पहिल्या मॅट्रिक्सचा. आपण त्याला जरा कम्पेअर करूया एकदा. फक्त 1 मिनिट, मी ह्याला इथंच ठेवतो, तुम्ही याला कॉपी करून घेतो आणि इकडे घेतो त्याला, म्हणजे त्याच्या शेजारी ठेवून बघू आपण. आणि मग थोडं त्याचा रिझल्ट परत एकदा त्याला आठवण करून देऊया त्या रिझल्टची. काय होतंय नेमकं ते जरा फक्त बघून घ्या. हा नव्हे, हा मॅट्रिक्स चेक करायचा आपल्याला. हे दोघे इंटरचेंज होतात आणि या दोघांची चिन्ह बदलतात. त्यामुळे ही प्रोसेस लक्षात ठेवा. तुम्हाला सीईटीला 1 मिनिटाच्या आत तुम्ही इनव्हर्स लिहू शकता. त्यामुळे हे बघून ठेवा, करून ठेवा या पद्धतीने. नेक्स्ट प्रॉब्लेम. A equal to 2 -3 5 7. आता याच्यावरून 2 -3 5 7, त्याच्यावरून मॉड व्हॅल्यू काढून घेतोय. मॉड ए इक्वल टू so this is equal to 7 into 2 14 minus -15, मग हे प्लस होणार 29 होणार हे. therefore mod a equal to 29
that is mod A not equal to 0, therefore A inverse exists. आता इथं सुद्धा मी ऍडजॉइंट मेथड वापरणार आहे. कोफॅक्टर ऑफ AIJ minus 1 raised to I plus J into MIJ. मग एक एक एलिमेंट घेऊया आता आपण याच्यामध्ये. कोफॅक्टर ऑफ A11 minus 1 raised to 1 plus 1 into M11. मग minus 1 raised to 2 म्हणजे प्लस 1 येणार. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम हे कॅन्सल केले की फक्त तिथं 7 शिल्लक राहील. कोफॅक्टर ऑफ A12 is equal to minus 1 raised to 1 plus 2 M12. मायनस 1 raised to 3 येणार म्हणजे मायनस साईन तसं शिल्लक राहील. 1 2 याचा अर्थ फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम म्हणजे तिथे येणार 5 म्हणजे इथे येणार -5. आता बाकीचे डायरेक्ट लिहितोय. A21 2 plus 1 3 येणार म्हणजे मायनस शिल्लक राहणार. 2 1 याचा अर्थ सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम हे कॅन्सल होतील. -3 येणार त्याच्या पुढे. मग हे मायनस मायनस प्लस 3 होणार. त्याच्या पुढे आहे A22 2 plus 2 4 minus 1 raised to 4 plus 1. त्यामुळे इथं चिन्ह बदलायचं नाहीये. सेकंड रो आणि सेकंड कॉलम कॅन्सल केलं, इथं 2 शिल्लक राहते. आता तयार करायचं आहे कोफॅक्टर मॅट्रिक्स. मग कोफॅक्टर मॅट्रिक्स इक्वल टू C इज इक्वल टू कुठं आहे ते 1 1 इथं आहे. 7 minus 5 त्याच्यानंतर 3 आणि 2 असेल. त्याच्यानंतर मला त्याचा आता ऍडजॉइंट फाइंड आउट करायचा आहे. ऍडजॉइंट ऑफ ए म्हणजेच या सी चा ट्रान्सपोज घ्यायचा असतो. 7 minus 5 आणि 3 2 हे असेल. आता इनवर्स लिहायचं आहे. नाव ए इनवर्स इक्वल टू 1 upon mod A into adjoint of A. mod A ची व्हॅल्यू mod A 29 आहे. 1 upon 29 आणि हा ऍडजॉइंट फक्त पुढे लिहून ठेवा. 7 3 minus 5 हा त्याचा इनवर्स येईल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. A equal to 2 1 7 4. आता डायरेक्ट मला ए इनवर्स लिहिता आलं पाहिजे. काही न सोडवता डायरेक्ट कॅल्क्युलेशन करून मला 2/2 चा ए इनवर्स लिहिता आला पाहिजे. मॉड ए मात्र तुम्हाला काढावंच लागेल, त्याला काही ऑप्शन नाहीये. मॉड ए इथं सोपं आहे बघा. 4 2 8 - 7 हे येते 1, त्यामुळे त्याचाही काही प्रश्न नाहीये. मला डायरेक्ट ए इनवर्स लिहायचा आहे, तर मला काय लिहावं लागेल? पहिल्यांदा फॉर्म्युला लिहितोय मी. 1 upon mod A into adjoint of A. 1 upon mod A किती आहे? 1च आहे. 1 upon 1 ते काय आपण लिहायचं नाहीये. आणि याचा ऍडजॉइंट कसा काढायचा ते मी तुम्हाला सांगितले. हे डायगोनल फर्स्ट 2 आणि 4 हे पहिल्यांदा इंटरचेंज करायचे आणि हे दोघ जण जे आहेत 1 आणि 7 त्यांची फक्त चिन्ह बदलायची. तयार झाला इनवर्स.
हे 1 मिनिटाच्या आत जमलं पाहिजे. त्याच्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. मग बाकीच काय नेहमी रेग्युलर सगळेजण सोडवतातच. आपल्याला त्याच्यापेक्षा वेगळं पाहिजे. फक्त एक महत्वाची सूचना याच्यात, हे बोर्ड पॅटर्नला वापरायचं नाही. हे सीईटीला वापरायचं. त्यामुळे तुम्ही या मॅट्रिक्सचा हा इनव्हर्स येतो का, हे पूर्ण बोर्ड पॅटर्न आपण जे आधीची उदाहरणं सोडवले त्या पद्धतीनं सोडवून मग कंप्लीट करा. हे डायरेक्ट कसं लिहायचं ते तेवढं फक्त मी तुम्हाला इथं सांगतोय. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये बघा, ए इक्वल टू 6 पैकी 4 उदाहरणं मी डिटेलमध्ये सोडवून दिलेली आहेत. उरलेली 2 उदाहरणं तुम्ही सोडवा. त्याचं आन्सर डायरेक्ट कसं काढायचं ते मी तुम्हाला इथे सांगतो. मग याच्यावरून जर मी मॉड ए काढलं पुढच्या एक्झाम्पलचं, तर हे किती होणार? हे होणार -21 मायनस 2 इंटू -10 हे होणार -20, म्हणजेच -21 प्लस 20 दिस इज इक्वल टू -1. हे बाकीचं सगळं तिथं बोर्ड पॅटर्न मध्ये लिहायचं. देअरफॉर मॉड ए नॉट इक्वल टू 0, ए इनव्हर्स एक्झिस्ट, हे सगळं येणारच आहे. तर मला याचा डायरेक्ट इनव्हर्स लिहायचा आहे. ए इनव्हर्स इक्वल टू 1 अपॉन मॉड ए लागते. फॉर्म्युला इथं तयार आहे. फॉर्म्युला पाठ पाहिजे. म्हणजे इथे येणार 1 अपॉन -1, आणि याच्यात काय बदल करायचे ते आता तुम्हाला सांगितलेलं आहे. हे जे ह्या फर्स्ट डायगोनल जो असतो त्या टर्म्स इंटरचेंज करायच्या, -7 आणि 3. आणि हा जो दुसरा जो आहे -10 आणि 2, त्यांची चिन्ह बदलायची. 10 आणि -2 ह्या साईड. आता हे जे बाहेर मायनस साइन आहे ते मी आत देऊन टाकतो इथं. त्यामुळे काय होईल? ए इनव्हर्स इक्वल टू, सगळ्यांची चिन्ह बदलायची. 7 -10 2 हे -3, हा त्याचा इनव्हर्स येईल. त्यामुळे हे मी तुम्हाला डायरेक्ट सोडवून दाखवलेलं आहे. लक्षात ठेवा, इकडे एक आहे, इकडे एक आहे एक्झाम्पल. हे तुम्ही बोर्ड पॅटर्न प्रमाणे सोडवायचं आहे. डायरेक्ट कसं सोडवायचं आहे ते सुद्धा तुम्हाला इथं दाखवलेलं आहे.